त्या ठिकाणी साईबाबा बसले होते आणि ह्या ठिकाणी चांद पटेल बसले होते. इथून चांद पटेल त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारलं, म्हणजे इथे चांद पटेल बसलेले होते. त्यांनी विचारलं बाबाला की बाबा माझी घोडी हरवली, घोडी कुठं सापडन. त्यावेळेस बाबांनी सांगितलं त्यांना की तू ह्या परिसरामध्ये बघ दिली. याचं वर्णन साई चरित्र अध्याय सुद्धा आहेत. आणि हाच तो झाड आहे मित्रांनो की ह्या झाडाखाली साईबाबा बसले होते. झरणा स्वतः साईबाबांनी तयार केलेला आहे चिमटा मारून. आजपासून म्हणजे आजपर्यंत चालू आहे मित्रांनो त्या काळापासून. आणि या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाणी व त्या झऱ्यामधून पडताना आपल्याला पाणी काढलेलं होतं. तर बाबा कोणत्या झाडाखाली बसले होते? त्या झाडाखाली बसले. हो. कशाचं झाड आहे होते? आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड आहे. तर दाखवा आम्हाला ते. एक मिनिट चालते ना. तर मित्रांनो आपण हे बघू शकता पाठीमागे हे जे आंब्याचं झाड आहे या झाडाखाली बाबा बसले होते. आणि याच ठिकाणी त्यांना कोण म्हटलं दादा? चांद पटेल त्यांची घोडी हरवली, बरोबर ना? तर मित्रांनो ह्या ठिकाणी चांद पटेल यांची घोडी हरवली होती. पण ह्या ठिकाणी बाबांशी त्यांची भेट झाल्यानंतर बाबांनी त्यांना त्यांची घोडी सापडून दिली. याचं वर्णन साई चरित्र अध्याय सुद्धा आहेत. आणि हाच तो झाड आहे मित्रांनो की ह्या झाडाखाली साईबाबा बसले होते. आजही ते झाड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. अत्यंत जुनं आणि प्राचीन झाड आहे. इथं बघू शकता अशा स्वरूपात साईबाबांची आणि त्या चांद पटेलांची भेट झाली होती. आणि त्या झाडाखाली आजही साईबाबांची मूर्ती आपल्याला बघायला मिळते. आणि विशेष म्हणजे इकडे जे आपल्याला हे बघायला मिळतं पाण्याचा स्रोत, तर ह्या ठिकाणी बाबांनी जे मित्रांनो तर चिमटा मारून पाण्याचा धरणा तयार केला होता. हे ते पवित्र ठिकाणी अतिशय निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम चमत्कारिक आणि साक्षात्कारिक ठिकाणी मित्रांनो. तर आपण ज्या ठिकाणून पाणी आजही चालू आहे ते ठिकाण नक्की समोर बघणार आहे. चला भैया दाखवा तेवढं आम्हाला. तर बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी समोर आल्यानंतर साईबाबांनी ज्या ठिकाणी चिमटा मारून पाणी काढलं होतं तर तो झरा आजही या ठिकाणी चालू आहे. अत्यंत प्राचीन झरा आहे. दादा कुठे आहे ते? एक मिनिट. तर बघू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी जे हे दिसतंय आपल्याला बघा त्या ठिकाणी आणखीनही पाणी वाहत आहे. आपल्याला दिसत असेल व्हिडिओमध्ये की तो झरणा स्वतः साईबाबांनी तयार केलेला आहे चिमटा मारून. आजपासून म्हणजे आजपर्यंत चालू आहे मित्रांनो त्या काळापासून. आणि या ठिकाणी मोठ्या स्वरूपात पाणी व त्या झऱ्यामधून पडताना आपल्याला बघायला मिळतं. आणि हे पूर्णपणे भरलेलं असतं मित्रांनो. पण आता सध्या पावसाळ्याचा काळ नसल्यामुळं तर ते थोडे रिकाम आहे. पण आजही पाणी या ठिकाणी आपल्याला चालू असलेलं बघायला मिळतं. अत्यंत साक्षात्कारी चमत्कारी झरा आपल्याला हा बघायला मिळेल. हे बघू शकता मित्रांनो या ठिकाणाहून ते पाणी वाहत आहे. आपल्याला इथं बघायला मिळेल की इथूनच ते पाणी वाहत आहे. ज्या ठिकाणी साईबाबांनी चिमटा मारला होता आणि त्या ठिकाणी झरा निर्माण होऊन तिथून पाणी निघालं. आणि याचा उल्लेख साई चरित्रामध्ये पण आहे. आणि हेच ते पवित्र ठिकाण मित्रांनो. आणि ह्या झाडाखाली साईबाबा स्वतः बसले होते. याच ठिकाणी चांद पटेल आणि साईबाबांची भेट झाली होती की ज्या चांद पटेलांची घोडी हरवली होती ती साईबाबांनी त्यांना मिळवून दिली होती. हा दृष्टांत, हा साक्षात्कार याच ठिकाणी झाला होता. तरी आपण या ठिकाणी भैया आहे. भैया काय काय माहिती या ठिकाणची समजा काय सांगाल आपण? हे झाड आहे, आंब्याचं झाड आहे. इथे सटका मारून पाणी काढलं होतं. कोणत्या साली काढलं समजा ते? आता 200 वर्षाच्या पूर्वीच आहे. 200 वर्ष. हो, हे झाडच 200 वर्ष पूर्वीच आहे. आणि बाबांचा किती दिवस सहवास होता इथं? 16 वर्ष राहिले तिथे. म्हणजे साईबाबा या ठिकाणी 16 वर्ष राहिले. आपलं काय नाव दादा? महेश मोरे. महेश मोरे. हो. बरोबर. म्हणजे आपलं शेत आहे का? हो, आपलंच. तर बघू शकता मित्रांनो महेश मोरे यांचं हे शेत आहेत. आणि या शेतामध्ये बाबा राहिले होते. अत्यंत दुर्गम परिसर हा आहे. आणि वरती जे आहे तर साईबाबांचं मंदिर आपल्याला बघायला मिळेल. आणि या झाडाखाली बाबा बसले होते. आणि इथं बाबांनी चिमटा मारून पाणी काढलं होतं. आपल्याला एकदम छोटंसं गड्डा होतं मित्रांनो. पण नंतर बाबांनी साक्षात्कार केल्यानंतर ते एवढं मोठं स्वरूप त्याला प्राप्त झालं. इकडे बघू शकता आपण अत्यंत प्राचीन दगड या ठिकाणी आहे. याच्यावरच आपला अंदाज लागू शकतो की किती वर्षापूर्वीचं हे बांधकाम असू शकतं. किंवा समजा किती वर्षापूर्वीचा हा बारव का आपल्याला ज्याला वीर म्हणता येईल असू शकतं. बाबांच्या साक्षात्काराची एक प्रचिती अनुभव आपल्याला या ठिकाणी नक्कीच आली असेल. जे साईबाबांचे भक्त असतील नक्कीच लाईक करा मित्रांनो. आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहा. आपल्याला मोरे भाऊंनी छान माहिती दिली. अत्यंत दिव्य ठिकाण, दिव्य दर्शन आपल्याला आज गुरुवारच्या दिवशी होत आहेत. आणि हे ते पवित्र झाड आहे ज्या ठिकाणी साईबाबा बसले होते. आंब्याचं झाड आहे मित्रांनो. बघू शकता
किती मोठ्या स्वरूपात ते म्हणजे जुनं झाड आपल्याला या ठिकाणी बघायला भेटेल. त्याचं खोडावूनच आपण अंदाज लावू शकतो की किती वर्ष ते जुनं असेल. आणि दिव्य साक्षात्कारी ठिकाण आहे की इथं साईबाबा बसले होते. आणि हे ठिकाण म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येतं मित्रांनो, मोरे भाऊ यांच्या शेतामध्ये. आणि इथं समोर आल्यानंतर आपल्याला एक भगवान शिवाची पिंड बघायला मिळते. आणि मध्ये छान आपल्या साईबाबांची मूर्ती या ठिकाणी लावलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी साईबाबांची धुनी चालू आहे. या धुनीचे काय महिमा असतो भैया मग? कायम चालू राहते त्याच्यात, लाकडं नारळ टाकतात आपण. बघा ना पलीकडे. तर बघू शकता मित्रांनो, ही साईबाबांची धुनी चालू आहे. या ठिकाणी खूप धुनीचं महत्व आहे. याच्यापासून मानसिक आजार बरे होतात, आपल्या मनोकामना पूर्ण होतात, सर्व अडीअडचणी दूर होतात, असा महिमा या धुनीचा आहे. आणि हा तो परिसर आहे, मंदिर परिसर, की ज्या ठिकाणी साईबाबा बसले होते. आणि 16 वर्ष त्यांनी या ठिकाणी सहवास ठेवला होता ह्या निसर्गरम्य वातावरणामध्ये. आणि हा तो तुम्हाला परत दुसरं एक अँगलने दाखवते की हा तो झरा आहे की ज्या ठिकाणी बाबांनी चिमटा मारून पाणी काढलं होतं. आपल्याला चित्रपटामध्येही बघायला मिळेल की बाबांचा हा अनुभव त्या ठिकाणी नमूद केलेला आहे. अशाच पवित्र ठिकाणी आपण आलेलो आहे मित्रांनो. तर या ठिकाणी अनुभव घडला होता, तर त्याचं एक चित्रीकरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल फोटो स्वरूपात. हा झरा किती दिवस म्हणजे कायम चालू असतो भैया? हो, कायम चालू राहतं. आता मोटर चालू आहे, नाही तर फुल भरलेला राहतो. म्हणजे मोटर चालू असून सुद्धा भरलेला असतो? भरलेला राहतो, फुल लेवल येतो लगे. याला साईबाबाची कृपाच म्हणावं लागेल. हो, आणि किती भक्त येतात इथं समजा? चालूच राहतात, बाहेरचे चालू राहतात. कॅनडा, हैदराबाद, केरळ, गोव्याचे ते सगळेच येते. म्हणजे इतक्या लांबून लोक आहेत? हो, त्यांनीच केलेलं आहे पूर्ण. बघा ना, म्हणजे- माहिती आहे ना सगळं. मधलं एक बोर्ड घ्या. म्हणजे याचा विकास पूर्ण बाहेर देशातील भाविकांनी केलेला आहे. चरित्र 5व्या अध्यायामध्ये. वा वा वा. तर बघू शकता मित्रांनो, या संपूर्ण परिसराचा विकास कॅनडा असेल, केरळ असेल, हैदराबाद असेल, आंध्र प्रदेश असेल, या ठिकाणी आलेल्या भाविकांनी केलेला आहे. अत्यंत पावन ठिकाण आपण आपल्या पेजवरती घेऊन आलेलो आहे मित्रांनो. लाईक करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी साईबाबांची एकदम मनाला भावणारी मूर्ती आपल्या समोर बघायला मिळते. आणि बघू शकता मित्रांनो, किती छान स्वरूपात ही साईबाबांची मूर्ती आहे. नक्की साई भक्त असेल तर लाईक करतील. हे मोरे भाऊ आहे मित्रांनो. या संपूर्ण परिसराची देखभाल करतात, काळजी घेतात, स्वच्छता ठेवतात. अत्यंत छान विकास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे मोरे परिवाराने. त्यांचे खूप खूप आभार मानावं लागेल की त्यांनी या प्राचीन मंदिराचं किंवा पवित्र स्थळाचं त्यांनी ख्याली राखली आणि त्याचं संगोपन केलं. आणि इथं वरती आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक राम लक्ष्मण यांचं आपल्याला मूर्ती बघायला मिळते. खूप छान मंदिर आहे. आणि साईबाबांनी या झाडाखाली छाया घेतली होती, म्हणजे सावलीचा सहवास त्यांनी घेतला होता. आजही आपल्याला पेड जशाच्या तसं या ठिकाणी बघायला मिळतं. अजून काय पाहिजे सुंदर केलं चालू. तर मित्रांनो बघू शकता, हा तो पवित्र दगड आहे ज्या ठिकाणी साईबाबा इथं बसले होते आणि चांद पटेल ह्या ठिकाणी बसले होते. आणि इथं त्यांची चर्चा झाली होती मित्रांनो. त्यानंतर ते थोडंसं झाडाखाली, तिकडे आपण बघू शकता ते झाड दाखवा बाया, त्या झाडाखाली त्यांनी थोडासा आसरा घेतला होता सावलीसाठी. ते झाड, तो पवित्र परिसर, आणि हे ते 2 दगड आहे मित्रांनो, पवित्र दगड, की या ठिकाणी स्वतः साईबाबा बसले होते असा साक्षात्कारी हा दगड आहे. आणि या ठिकाणी चांद पटेल बसले होते, अत्यंत केलं. तर मित्रांनो या ठिकाणी साईबाबा बसले होते आणि या ठिकाणी चांद पटेल बसले होते. इथून चांद पटेल त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारलं, म्हणजे इथे चांद पटेल बसलेले होते, त्यांनी विचारलं बाबाला की बाबा माझी घोडी हरवली, घोडी कुठं सापडन. तर त्यावेळेस बाबांनी सांगितलं त्यांना की तू ह्या परिसरामध्ये बघ, इकडे हा जो दुर्गम भाग दिसतोय का आपल्याला, ह्या परिसरामध्ये बघ. त्या ठिकाणी चांद पटेल गेले आणि तिकडे एक ओढ आहे पलीकडं, त्या ओढ्यामध्ये त्यांना घोडी सापडली आणि साक्षात्कार साईबाबांचा झाला. आणि परत ते त्या ठिकाणाहून इथं आले आणि इथून बाबांना पाणी प्यायचं होतं, तर बाबा पाणी पिण्यासाठी ह्याकडे गेले. आणि तिथं पाणी कुठं बाबांना कुठं सापडलं असा विचार पडला होता चांद पटेल यांना. तर बाबांनी तिथं चिमटा मारला. हा दृष्टांत, हा साक्षात्कार आपल्याला अध्यायात बी वाचायला मिळेल आणि मालिका या ठिकाणी पण बघायला मिळेल. आणि तिथं बाबांनी पाणी काढलं, अक्षरशः आग त्या ठिकाणी प्रगट झाली आणि तिथून पाणी असं जोरात व्हायला लागलं. असा दिव्य साक्षात्कार या ठिकाणी घडला होता. आणि तिथून बाबांच्या काळापासून आजपर्यंत 2026 पर्यंत तो झरणा आजही वाहत आहे, अविरतपणे वाहत आहे. त्याची स्पीड एवढी असते की पूर्णपणे तो जो विहिरीसारखा परिसर आहे, म्हणजे जवळपास 2 ते 5 विहिरी त्या ठिकाणी मावतील एवढा मोठा तो परिसर आहे, तर तो पूर्णपणे फुल भरून जातो. इतकं मोठा पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी आहे. आणि वाहण्याची जी जागा आहे मित्रांनो ती छोटीच आहे, पण मग साक्षात्कार असा की ते पूर्ण भरून जातो. विचार करा तुम्ही, इथं कुठेतरी म्हणजे साक्षात्कार किंवा बाबांची कृपा आपल्याला बघायला मिळते. आणि बाबा तिथं बसले
पाणी काढल्यानंतर त्या झाडाखाली येऊन बसले परत आणि त्या ठिकाणी थोडा वेळ त्यांनी आराम केला. चांद पाटील यांच्यासोबत चर्चा केली आणि खरं तर सुरुवात म्हणायला गेलं तर ह्या दगडापासून झाली होती. हे पवित्र दगडांचंही दर्शन आपण घेऊ शकता मित्रांनो, की ज्या ठिकाणी बाबा बसले होते. आज गुरुवारचा दिवस आहे, असं पवित्र ठिकाण आपल्याला बघायला मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फॉलो करा. सर्व साई भक्तांना विनंती आहे आणि कमेंटमध्ये ओम साईराम नक्की लिहा. सर्वांना ओम साईराम, धन्यवाद. केलं सुरू. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ह्या साईडला धूपखेडा गाव आहे ना, तर साईबाबा इथून खाली गेले, त्याच्यानंतर पाणी काढलं, त्याच्यानंतर ते झाड आहे त्या झाडाखाली बसलेत, काही वेळ आराम केला आणि तिथून जसं त्या साईडला धूपखेडा गावाकडे त्यांनी मार्गक्रमण केलं आणि धूपखेडा गावाकडे गेल्यानंतर नेवाशाला गेले आणि नेवाशाहून नेवाशा मार्गे तसं शिर्डीला गेले. असं साईबाबांची ही दिव्य परिक्रमा झाली मित्रांनो. आज आपल्याला ती बघायला मिळाली. सर्वांना धन्यवाद. ओम साईराम, धन्यवाद. तर मित्रांनो या ठिकाणी साईबाबांचा चिमटा आहे ओरिजिनल, तो आपल्याला बघायला मिळतो. तर हा चिमटा आहे मित्रांनो, की ह्या चिमट्याने साईबाबांनी स्वतः पाणी काढलं होतं अशी आख्यायिका या ठिकाणी आहे, आपल्याला बघायला मिळतं. हे मंदिर कानिफनाथांचं मंदिर आहे मित्रांनो या ठिकाणी आणि या समोर आपल्याला साईबाबांचा हा चिमटा बघायला मिळतो. त्या कालीन या चिमट्याने बाबांनी पाणी काढलं अशी माहिती आपल्याला मोरे भाऊंनी दिलेली आहे आणि अत्यंत पवित्र ठिकाणाचं दर्शन आपल्याला आज झालेलं आहे मित्रांनो. तर बघू शकता संपूर्ण परिसर आपण आज एक्सप्लोर केलेला आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. ओम साईराम. हा परिसर आहे मित्रांनो, बघू शकता अत्यंत दुर्गम भागात निसर्गाच्या सानिध्यात हा परिसर आहे की ज्या ठिकाणी साईबाबांचा सहवास लाभला होता. सर्वांना ओम साईराम.